शाहू महाराज आणि बहुजनांना गुलामगिरीतून मुक्त करणारी ही त्रिसूत्री स्वातंत्र्य, समता, बंधुता ही संविधानात आणून या भूमीतल्या वर्चस्ववादावर, उच्च नीचतेवर, गुलामगिरीवर शेवटचा घाव घालणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या सगळ्या पूर्वजांचं मी कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो. मला पहिल्यांदा इथं जमलेले सगळे मराठा सेवा संघाचे माझे बांधव, पुरुषोत्तमजी खेडेकर, माझा मित्र अजित शिरोळे, मला विषय दिलाय कला क्षेत्रातील जातीयवाद आणि बहुजन समाज. माझा संघर्ष तुम्ही बघताय गेले कित्येक वर्ष. मुळात माझा पहिला प्रश्न असा आहे की आता मी पहिल्यांदा एक सांगतो, माझा आज सत्कार पण आहे पुढच्या एका सत्रात. त्यावेळी मला त्यांनी सांगितलं की काहीतरी बोलायचं आहे, तर मी आता 2 टप्प्यात बोलतो. आत्ता थोडं बोलतो, उरलेलं सत्काराच्या वेळी बोलतो. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की कला क्षेत्रात जातीयवाद आहे का? आता कितीतरी बहुजन कलावंत कला क्षेत्रात आहेत, त्यातले बरेचसे यशस्वी आहेत, बरेचसे संघर्ष करून एक टप्पा पार केलाय आणि पुढच्या संघर्षासाठी सज्ज झालेत. बरेच जण उमेदवारी करतायत, संघर्ष करतायत. बऱ्याच जणांनी हतबल होऊन आता मिळेल तो रोल करणे, मिळेल ते काम करणे, आपल्या प्रतिभेपेक्षा कमी दर्जाचं काम स्वीकारणे असा मार्ग पत्करलाय. त्या सगळ्यांना जर तुम्ही विचारलं की कला क्षेत्रात जातीयवाद आहे का, तर त्यातले 50% लोक म्हणतील की नाही, अजिबात नाही. मी कारण सांगतो तुम्हाला का ते सांगतो. पण 50% बहुजन कलावंत म्हणतील की जातीयवाद नाही. 30% बहुजन कलावंत म्हणतील की असेल पण मला तरी त्याचा अनुभव नाही. 19% कलावंत म्हणतील की हळूच, तुमच्या जर जवळचे मित्र असतील तुम्हाला म्हणतील की आहे पण कोणाला सांगू नका, काय म्हणजे कुठे काय पोस्ट वगैरे करू नका, माझं नाव घेऊ नका, मला पोटा पाण्याचं पडलंय, मला आपलं काम करायचंय, मला कोणाशी पंगा घ्यायचा नाही. 1% कलावंत फक्त म्हणतील की ठामपणे सांगतील की हो, कला क्षेत्रात जातीयवाद आहे. आणि तो 1% कलावंत आहे ना, तो कलावंत सगळ्यात जास्त किंमत मोजतो त्या गोष्टीची, सगळ्यात जास्त. कारण तो थेट बोललेला असतो, त्यामुळे त्याला थेट किंमत मोजावी लागते. आता उरलेल्या 99% लोकांना किंमत मोजावी लागत नाही का? तर त्यांनाही किंमत मोजावी लागते, पण त्यांना माहीतच नसतं की आपण जी किंमत मोजतोय ती जातीयवादातून मोजतोय. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की त्यांना ते कळूच देत नाहीत की हे सगळं होतंय ते जातीयवादामुळे होतंय. की जर तुम्ही बहुजनांमधले यशस्वी कलावंत घेतले, कुणी यशस्वी कलावंत घ्या, बारकाईनं अभ्यास करा, त्याचं यश आहे ना पहिल्या 2-3 कलाकृतीपुरतं मर्यादित असतं, नंतर त्याला छाटून टाकलेलं असतं. हे त्याला पण माहीत नसतं. का माहीत नसतं? तर त्याला एकतर त्याला वाटतं की पुढचे जे माझे प्रोजेक्ट्स अपयशी होत आहेत ते बहुतेक माझंच काहीतरी चुकतंय, किंवा पहिलं जे यश मिळालं ना 2-3 गोष्टीत, त्या यशाच्या नशेत ते आयुष्यभर असतात. त्यांना माहीतच नसतं की आपल्या बाबतीत जातीयवाद घडलाय, आपल्या बाबतीत स्काय इज द लिमिट होतं पुढं, याच्यापेक्षा पुढचं खूप यश आपल्याला मिळवायचं होतं, पण ते आपल्याला मिळू दिलं गेलं नाही हे त्याला माहीतच नसतं. तो सत्कार वित्कार घेण्यात गुंग झालेला असतो, त्याला वाटत असतं की झालं मला यश मिळालं. दुसरे जे संघर्षाच्या टप्प्यात आहेत त्यांच्या मार्गात खूप अडथळे निर्माण केले जातात, पण ते अतिशय सूक्ष्म असतात. त्यांना का माहिती नसतं की आपल्यावर जातीयवाद होतोय? कारण आमच्या क्षेत्रात जातीयवाद उघड उघड होत नाही. डॉल्बी डिजिटल साऊंड लावून जातीयवाद करत नाहीत की आम्ही उच्च आहोत, तुम्ही नीच आहात, तुम्हाला ही कामं मिळणार नाहीत, असं काही नाही. अतिशय सूक्ष्म पद्धतीनं स्लो पॉयझनिंग केलं जातं, खूप बारकाईने. हे सगळं मी तुम्हाला समजावून सांगणार आहे स्पष्टपणे काय चालतं ते. त्यामुळे या लोकांना कळतच नाही, यांना भूल पडलेली असते, यांना कळतच नाही की आपल्यावर चाललंय ते जातीयवाद चाललाय. आणि तो 1% कलावंत जो किरण माने बोलतोय जातीयवाद आहे, तो खोटं बोलतोय, त्याला प्रसिद्धी मिळवायची, त्याला कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायची, असं काहीतरी त्यांना वाटत असतं. त्यांना माहीत नसतं की ते सुद्धा याचे शिकार आहेत. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळी मला सिरियलमधून काढून टाकलं होतं त्यावेळी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, त्यावेळी मी एक पोस्ट लिहिली होती
सगळ्या कलावंतांना सांगितलं होतं की मी लढतोय ना आता, हे माझ्या एकट्यासाठी नाही, मी तुमच्यासाठी लढतोय. पण खूप कमी जणांना हे कळलं. कारण आमच्या क्षेत्रात मी कायम एक वाक्य म्हणतो की आमच्या क्षेत्रात जातीयवाद हा सोफिस्टिकेशन घेऊन येतो. अगदी म्हणजे तुम्ही कोणाला विचारलं ना आमच्या क्षेत्रातल्या मोठ्या माणसाला की नाही बुवा आमच्या मनात काही जातपात नसते, आम्ही कला श्रेष्ठ मानतो, असं ते म्हणतात अगदी. पण आतून कोणाचा पत्ता कसा कट करायचा, कोणावर काय गेम करायचा, सगळं व्यवस्थित आखणी झालेली असते. आणि मी जे बोलतोय ना ते तथ्यांसहित बोलतोय, त्याला त्याला पाया आहे काहीतरी. मी बोलतोय त्याला उगाच माझ्यावर घडलंय म्हणून मी बोलतोय असं नाही. याला सायकॅट्रीमध्ये शब्द आहेत. हे घडतं, हे जगभर घडतं. आपल्याकडे जगात सगळ्यात जास्त भयानक पद्धतीने घडतं, पण जगभर कुठे रंगावरून द्वेष केला जातो, कुठे वंशावरून द्वेष केला जातो, कुठे आर्थिक स्तरावरून द्वेष डिस्क्रिमिनेशन केलं जातं. पण तिकडे तसे कठोर कायदे आहेत तिकडे, आपल्याकडे नाही तसं काय. या बाबतीत काय झालं तर आपल्याकडे खूप भयानक पद्धतीने हे चालतं. त्याला सायकॅट्रीमध्ये नाव आहे मायक्रो ॲग्रेशन. मायक्रो ॲग्रेशन हा शब्द हॉवर्ड युनिव्हर्सिटीनं कॉइन केला पहिल्यांदा. जगप्रसिद्ध सायकॅट्रिस्ट मानसोपचार तज्ज्ञ चेस्टर पियर्स यानं पहिल्यांदा या शब्दाचा उपयोग केला, मायक्रो ॲग्रेशन. खूप सूक्ष्म पद्धतीनं हे जातीयवाद केला जातो. बहुजन कलावंतांना नामोहरम केलं जातं, त्यांना निष्प्रभ केलं जातं. हे खूप सूक्ष्म पद्धतीनं चालतं. त्यालाच मी म्हणतोय की मायक्रो तो शब्द आहे, अगदी छोट्या पद्धतीने केलं जातं. तुम्ही जर आमच्या सेटवर आलात ना, की तुम्ही म्हणता की आज किरण माने असं असं म्हणतोय, जर माझ्या सिरियलचं शूटिंग चाललंय नाशिकला, तिथे जर तुम्ही आलात तुम्हाला असं दिसेल की सगळं हसत खेळत चाललंय. आम्ही सगळे गप्पा विनोद करत असतो, मजा करत असतो, मस्ती करत असतो, एकमेकांची खेचत असतो. तुम्ही म्हणाल काहीतरी सांगतोय, कुठं जातीयवाद आहे, किती मस्त हसत खेळत आहेत सगळे. पण आम्ही जरी हसत खेळत असलो तरी आमच्यात एक वर्चस्ववाद्यांचा छुपा गट असतो, तो तयार झालेला असतो. त्यांचं एक वेगळं जग असतं, त्या जगात काहीतरी वेगळं कारस्थान सुरू असतं आमच्यासाठी, आमच्याशी ते गोड बोलत असतात. अशा पद्धतीने मायक्रो ॲग्रेशन चालतं. हे मी एका फेसबुक पोस्टमध्ये एक विस्तारानं सांगितलं होतं. एक काल्पनिक घटना सांगितली होती की एका सेटवर एक नवीन मुलगा येतो, सिरियलच्या सेटवर. त्याला रोल मिळालेला असतो, नवीनच, खूप उत्साही असतो बिचारा, नवीनच पोरगा असतो. जवळजवळ 100-200 ऑडिशन्स दिल्यानंतर त्याचे सिलेक्शन झालेलं असतं. अगदी उत्साहानं तो येतो, सगळ्यांना भेटतो. त्याचं सेटवर आलेलं स्वागत होतं. अरे हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, कसा आहेस तू, काय, कुठून आलायस, आणि तुझं नाव काय, त्याला विचारलं जातं. तो म्हणतो मी सूरज, मी हिरोच्या भावाच्या रोलसाठी आलोय, माझं अच्छा, चिन्मयचा रोल तुला मिळालाय का, बर, छान. सगळे गप्पा टप्पा ओळखी होतात. त्याला एक जण हळूच विचारतो, सूरज सरनेम. सूरज जरा चपापतो, नाही सरनेम काय तुझं. तो म्हणतो माने म्हटल्यानंतर त्याला असं जाणवतं की सूक्ष्म नजरा एकमेकांना गेलेल्या आहेत, सूक्ष्म नजर झालेली आहे. पण ती अगदी सूक्ष्म असते. वरवर लगेच पुन्हा स्वागत होतं. अरे वा, बरं झालं, ये बघ, ही मेकअप रूम आहे, येत असं आहे, सगळ्यांची ओळख करून दिली जाते. त्यानंतर सूरजला जाणवतं की सगळे गप्पा मारत बसलेत, तर त्या गप्पांमध्ये त्याला कॉर्नर केलं जातं. गप्पांमधून हळूहळू एखादी महत्वाची चर्चा चालली, सूरजनं एखादं मत मांडलं तर त्याचं मत फारसं विचारात घेतलं जात नाही, त्याला हलक्यात घेतलं जातं. एखादा सीन करताना त्याच्याकडून एखादी उच्चारामध्ये एखादी चूक झाली तर त्याचा बवाल केला जातो. अरे काय यार, अरे पाणी म्हण रे, पाणी नाही, पाणी कुठून आणले दाणी पाणीवाले, असं बोललं जातं. हे अगदी अशा पद्धती. सूरजला वाटतं यार माझीच चूक झाली. त्याला कळत नाही की पाणी हाच खरा शब्द आहे. हे ठामपणे सांगायची ताकद नसते आलेली त्याच्यात. तर अशा पद्धतीनं त्याला हळूहळू डॉमिनेट केलं जातं. मग नंतर एखाद्या दिवशी सूरज एखादा सीन जबरदस्त करतो, सगळे चकित होतात. तो फार सुंदर तो सीन करतो, चाबूक करतो. सूरजला वाटतं आता शॉट कट झाला की सगळे टाळ्या वाजवत माझं कौतुक करतील. पण शॉट संपतो आणि सेटवर सन्नाटा पसरतो. कुणीच त्याचं कौतुक करत नाही. सगळे म्हणतात चला नेक्स्ट सीन चला, असं सुरू होतं. सूरजला वाटतं की माझंच बहुतेक काहीतरी चुकलंय, एवढं काय चांगलं माझ्याकडून झालं नाही, मलाच वाटलं. आणि नंतर त्यांना जाणवतं की हा टॅलेंटेड आहे. मग हळूहळू त्यांची एक लिंक असते, एक वर्चस्ववाद्यांची.
ते नट लोक सगळे असतात, त्यांचा एक ग्रुप असतो, त्यांचा दिग्दर्शक त्यांचाच असतो, लेखक त्यांचा असतो, चॅनलचा क्रिएटिव्ह त्यांचा असतो. तिथपर्यंत हळूहळू हळू कानाला लागत 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 सूरजचा रोल आणि त्या रोलचा प्रभाव कमी केला जातो. हळूहळू हळूहळू त्या रोलचा प्रभाव कमी केला जातो. तो रोल इथं माझ्या भगिनी बसलेल्या आहेत, त्यांनी मला बघितलं असेल, माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये राधिकाचा भाऊ होतो मी, जो सगळ्यांना खूप आवडला होता. तो रोल बघा हळूहळू हळूहळू गायबच झाला. तो गायबच झाला. राधिकाला काही झालं तरी भाऊ येतच नव्हता नंतर. एवढा लाडाचा भाऊ, त्याला आणत नाहीत परत. तो आणला की आवडतो लोकांना. तर ते अशा पद्धतीनं मायक्रो अग्रेशन खेळलं जातं. हे मायक्रो अग्रेशन आहे. आणि मग हाच त्रास पुढे 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 जातीवादाचा वाढत जातो. त्यावेळी सूरजला काय वाटतं की हे माझंच चुकतंय, माझा बहुतेक माझ्याकडून चांगलं होतं, त्यामुळे माझा रोल जाऊ दे, मला काम तरी मिळालं. शेवटी या लेवलला तो येतो. आणि त्याच वेळी इतर कलाकारांनी अगदी थुकरट काम करून सुद्धा त्यांचं प्रचंड कौतुक केलं जातं, जे त्यांच्यातले असतात. अशा पद्धतीने मायक्रो अग्रेशन चालतं. या मायक्रो अग्रेशनचे 3 उपप्रकार आहेत सायकेट्रीमध्ये. बरं का, हे सायकेट्रीमध्ये मला पहिल्यांदा वाटायचं मलाच एकट्याला वाटतंय, मग म्हणून मी त्याचा डीपमध्ये जाऊन अभ्यास केला. मी ज्यावेळी स्टेजवर बोलायला लागलो त्यावेळी मी त्याचा पूर्ण अभ्यास केला आणि मग बोलायला लागलो. कारण म्हटलं हे असं नको व्हायला की माझी भडास मी काढतोय. नाही, मी ज्यावेळी सक्षम झालो. याचे 3 मायक्रो अग्रेशनचे प्रकार आहेत. एक आहे मायक्रो इन्सल्ट, छोटे छोटे अपमान करायचे. जसं मी तुम्हाला म्हटलं की आणि पाणीवरून अपमान करायचा, भाषेवरून, रंगावरून, दिसण्यावरून. आम्ही ग्रामीण भागात, आता मी ग्रामीण भागातनं गेलेलो आहे, आपण सगळेच बहुजनाची पोरं आहे, ग्रामीण भागातनं गेलेलो आहे. मग त्यानंतर आपल्या काही सवयी असतात ना. मला शिळ्या भाकरीचा, सकाळ सकाळी शिळ्या भाकरीचा चिवडा लय आवडतो असं म्हटलं की त्यांना हसतात. ते ही काय सवय आहे, ही काय ब्रेड ऑमलेट मला आवडतं, असं ते इतक्या छोट्या छोट्या गोष्टीवर सुरू होतं. मग एखादा आपलाच एक समजा कांबळे नावाचा आपलाच एक बांधव काम करत असतो की हळूच आपल्याला म्हणायचं की चला चौदार तळ्यावर पाणी पिऊन येऊया, म्हणजे जो जार जिथं ठेवलाय पाण्याचा त्याला चौदार तळं म्हणायचं. असे मायक्रो इन्सल्ट केले जातात तुमचे. अतिशय छोटे 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 अपमान करत 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 तुम्हाला डॉमिनेट केलं जातं त्या सेटवर. मी माझ्याविषयी तुम्हाला सांगतो, मी नाट्यक्षेत्रात 30 वर्ष आहे. 10 व्यावसायिक नाटकांमध्ये मी प्रमुख भूमिका केलेली आहे. सुरुवातीला त्यांच्या डोळ्यावर यायच्या आत मी अभिनयातली सगळी प्राइजेस घेतलेली होती. भारतातल्या सर्वोत्तम 10 कलाकारांमध्ये माझी निवड झाली होती. पण नंतर त्यांच्या डोळ्यावर आल्यानंतर माझं एकही नॉमिनेशन झालं नाही, किंवा नॉमिनेशन झाल्यावर मला अवॉर्ड मिळाला नाही. तोपर्यंत सगळं झालं होतं. त्यामुळे मी या अधिकारवाणीने बोलतो इनव्हॅलिडेशन, मायक्रो इनव्हॅलिडेशन. आत्ता परवाची गोष्ट सांगतो तुम्हाला, एक उदाहरण सांगतो की मी एक मालिका केली होती सिंधुताई माझी माई, ज्यात सिंधुताईंच्या वडिलांचा मी रोल केला होता. तो खूप गाजला होता, खूप चांगला रोल होता तो. सिंधुताई सपकाळांच्या लहानपणी त्यांच्यावर ज्यांनी संस्कार केले, त्यांना ज्यांनी शिकवलं, सगळ्या समाजाचा विरोध पत्करून घर विकलं, शेती विकली मुलीच्या शिक्षणासाठी. सिंधुताई सपकाळांनंतर जे काही सिंधुताई झाल्या, माई झाल्या, त्याच्यात अभिमान साठे त्यांच्या वडिलांचा खूप मोठा हात होता. त्या वडिलांचा रोल मी करत होतो. भूमिका फार तगडी होती. मी मनापासून केली, वैदर्भीय बोली शिकलो तेवढ्यासाठी. आणि त्याचे एकदा TV9 नावाचं एक न्यूज चॅनल आहे बघा, TV9नं सिरियलसाठी काही अवॉर्ड्स डिक्लेअर केली सिरियलसाठी. तर त्या अवॉर्डचं नॉमिनेशन आलं. आता मी काय म्हटलं की पुरुष कलावंतांना, माझ्या वयाच्या पुरुष कलावंतांना असे तगडे रोल सिरियलमध्ये खूप कमी असतात. सिरियल हे बायकांचं माध्यम आहे. सिरियलमध्ये सासूला चांगला रोल असतो, सुनेला चांगला रोल असतो, भाऊजाईला चांगला रोल असतो, नणंदेला चांगला रोल असतो. पण नवरा सासरा बिसरा हे पुरुष कॅरेक्टर सगळे आपले चवीला असतात फक्त, बाकी काही त्यांना फारसे तगडे रोल नसतात. पण मला तगडा रोल होता सिंधुताईमध्ये. तर माझं नॉमिनेशन तर नक्कीच असणार असं मला वाटलं. मला माहिती होतं की हे मला अवॉर्ड देणार नाहीत. पण मी ज्यावेळी लिस्ट बघितली बेस्ट ॲक्टरची, तर माझं नॉमिनेशनच नाही. बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरमध्ये म्हटलं आपल्याला घातलंय का बघावं, तर तिथं पण माझं नॉमिनेशन नाही. माझं नॉमिनेशनच नव्हतं. नंतर मी बारकाईनं बघितलं तर प्रत्येक कॅटेगरीत 5-5 नॉमिनेशन्स होती आणि बेस्ट ॲक्टरमध्ये फक्त 4च नॉमिनेशन्स होती. मला डाऊट आला की बहुतेक माझं नाव असावं आणि ऐनवेळी कोणीतरी काढलं असावं.
असा डाऊट आला. मी चॅनलमध्ये फोन केला, TV9 नाही, आमच्या चॅनलमध्ये फोन केला, ज्या चॅनलची जी सिरियल होती. ते चॅनलवाले म्हटले आम्ही पण थक्क झालोय, आम्हाला पण आश्चर्य वाटतं की तुला कसं नॉमिनेशन नाही. अवॉर्ड तर पाहिजे, तुला अवॉर्डच पाहिजे, पण नॉमिनेशन कसं नाही. मी म्हटलं बघा ना, मला पण वाटतं. मग मी TV9 चॅनलचा जो संपादक आहे त्याला फोन केला. त्यानं पहिल्यांदा फोन उचलला नाही. नंतर त्याला म्हटलं की फोन उचलला त्याला म्हटलं की परीक्षक कोण होतं रे म्हटलं TV9च्या सिरियलच्या. तो म्हणाला नाही मला काही माहिती नाही, 7-8 जण कोणतरी होते, मला माहिती नाही, असं जुजबी उत्तर दिलं. मी नंतर तो नाच सोडून दिला. मला माहिती आहे की मला देणारच नव्हते अवॉर्ड ते. तर त्यावेळी नंतर ती अवॉर्ड शो झाला, सगळे अवॉर्ड्स दिली. त्यावेळी एका माझ्या मित्राने पोस्ट केली, एक जुना दिग्दर्शक आहे, मोठा दिग्दर्शक आहे, की TV9च्या या सिरियलच्या अवॉर्ड्सला परीक्षक मी होतो, असं त्यानं पोस्ट केली. मी त्याला फोन केला की परीक्षक तू होतास का. तो म्हणाला अरे तुला मिळालं काय अवॉर्ड. म्हटलं मला नॉमिनेशन नाही, अवॉर्ड कसं मिळेल. अरे तुला नॉमिनेशन आम्ही दिलं होतं. म्हटलं काय सांगतोय. तो म्हणाला मी परीक्षक होतो, राजेश देशपांडे त्याचं नाव. तो म्हणाला की मी परीक्षक होतो, आणखीन 2 जण परीक्षक होते, आम्ही सगळ्यांनी तुझं नाव दिलेलं आहे, बघ माझ्याकडे पुरावा आहे, तो पुरावा तुला दाखवतो. तुझं नाव ऐनवेळी कोणी काढलं मला माहित नाही. म्हणजे माझं नॉमिनेशन झालं होतं, मला अवॉर्डसुद्धा दिलं गेलं होतं, पण मला द्यायचं नाही म्हणून त्यातनं माझं नाव कट केलं होतं. त्या अवॉर्ड फंक्शनला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे आले होते. तर अशा पद्धतीनं मायक्रो इनव्हॅलिडेशन चालतं. तुमच्या कामाला व्हॅलिडेशन दिलं जात नाही, तुम्ही डिझर्व करता ते तुम्हाला दिलं जात नाही. अशा पद्धतीने तुम्हाला नाकारलं जातं, तुम्हाला डावललं जातं. आणि तिसरा प्रकार आहे मायक्रो असॉल्ट. तो फार भयानक आहे. तुमच्यावर छोटे छोटे हल्ले करायचे. ते हल्ले जातीवादातून होतात, त्याला कारणं वेगळी दिली जातात. त्यातला एक माझ्यावर झालेला हल्ला तुम्हाला माहिती की मला सिरियलमधून काढून टाकलं. की ज्यावेळी विलास पाटील हे कॅरेक्टर तुम्हाला सगळ्यांना माहिती, विलास पाटील होता तो, आणि तो प्रचंड गाजला. पहिल्यांदा मुलीचा द्वेष करणारा आणि नंतर मुलीसाठी सर्वस्व अर्पण करणारा असा तो विलास पाटील. आणि मुलीचं आणि त्याचं नातं हे प्रचंड गाजलं. हिरो हिरोईन बाजूला राहिले, विलास पाटीलच महाराष्ट्रभर डोक्यावर घेतला. त्याचे डायलॉग गाजले होते, पाटील विलास पाटील, नावा पुढं पाटील हाय म्हणून माज करत नाही आपण, आपला माज बघून दुनिया पाटील म्हणते आपल्याला. असे डायलॉग फेमस झाले होते. त्यातला एक डायलॉग मी अजून मारतो, अरे गाव सारा झटला पण इलास पाटलाचा रुबाब नाही हटला. तर ते खूप गाजलं, लोक बघायला यायला लागले, महाराष्ट्रभरातून लोक यायला लागले. आणि ते डोळ्यावर यायला लागलं की अरे हा पोरगा एवढा फेमस झालाय, फेमस व्हायला लागलाय, आपल्याला डावलून पुढे जायला लागलाय. आणि हळूहळू वेगवेगळ्या कारणांनी मग माझ्या पोस्ट होत्या सोशल मीडियावर, ज्यात मी माननीय पंतप्रधानांवर टीका करत होतो, हल्लीच्या ज्या सगळ्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारत होतो वेगवेगळ्या घटनांसाठी, जो अजूनही विचारतो. तर त्यावेळी मग ते कुठलं तरी वेगळं कारण सांगून मला काढून टाकलं गेलं सिरियलमधून. मायक्रो असॉल्ट, छुपा हल्ला असतो हा तुमच्यावर, तुमच्या करिअरवर केलेला, की आता तुम्हाला बादच करायचं, तुम्हाला तिथून काढूनच टाकायचं. सगळ्या फेसबुकवर आता तुम्ही सगळ्यांनी मला उचलून धरलं, माझ्या बाजूने आंदोलन उभं केलं, पण त्यांच्या पोस्ट बघा ना, तू संपलास, तुला आता कोण काम देतंय, तुला कोण काय करतंय. तुम्हाला सांगू का, त्यानंतर मी सगळ्यात जास्त काम करून दाखवलं. फक्त मी टिकून राहिलो. माझ्यावर घाणेरडे आरोप केले. त्यांचा एक सगळ्यात मोठा हातखंड असतो बदनामी. 2-3 महिला उभ्या केल्या. पहिल्यांदा बघा, आता पहिल्यांदा असा हेडलाईन यायला लागलं टीव्हीवर की महिलांची गैरवर्तन. महिलांची गैरवर्तन म्हणल्यावर आपल्या डोळ्यापुढे काय येतं, विनयभंग असेल. ज्यावेळी महिला टीव्ही समोर आल्या, त्यांना दबाव आणला होता की बोला बोला त्याच्या विरोधात. त्या दोघी तिघी कशा तरी तयार झाल्या. त्या काय म्हणाल्या, तो बाकी काय आम्हाला त्रास देत नव्हता, फक्त तो असा समजायचा की माझाच रोल सगळ्यात भारी आहे, मीच सगळ्यात गाजलेला ऍक्टर आहे, माझ्यावरच सिरियल चालली. ही काय कारण नसतात तो सिरियलमधनं काढून टाकायची. आणि याला गैरवर्तन म्हणतात का, महिलांची गैरवर्तन म्हणतात का. पण त्यांनी हेडलाईन अशी देऊन लोकांना भ्रमित केलं आणि खोटी बदनामी केली. माझं नशीब चांगलं, माझं सत्व चांगलं, मी शिव फुले शाहू आंबेडकरांचा विचार मानतो, ते रक्तात आहेत, की त्याच सेटवरच्या 4 महिला दुसऱ्याच दिवशी उभ्या राहिल्या आणि त्या म्हणल्या किरण माने आम्हाला वडिलांसारखे आहेत. ते असे नाहीत, ते सांगतायत तसे. दुसऱ्याच दिवशी उभ्या राहिल्या. आणि नंतर आत्ता ज्या महिलांनी आरोप केलेत ना,
त्यांचे मेसेज मोबाईलमध्ये आत्ताच माझ्या संपर्कात आहेत त्यातलं 2 की किरणजी आमच्याकडून चुकून हे सगळं झालं, आम्हाला प्लीज आता माफ करा आणि पुन्हा नव्यानं. तर हे सगळं जे आहे हा मायक्रो असॉल्टचा प्रकार आहे की त्यांना मला इंडस्ट्रीतून आउट करायचं होतं. बिग बॉसमध्ये मी गेलो, बिग बॉस तुम्ही बघितलंय. बिग बॉसमध्ये सगळ्यांना माहिती की फिनालेला मीच विनर होतो, पण फिनालेपर्यंत गेलो. 100 दिवस मी होतो, टॉप 3 पर्यंत मला आणलं आणि शेवटी खूप मोठी मीटिंग झाली आणि शेवटी मी विनर नाही झालो हे मला माहिती होतं, मला हे विनर करणार नाहीत, पण मला 100 दिवस त्यांना ठेवावं लागलं हे माझं यश होतं, कारण त्याशिवाय त्यांना TRPच मिळणार नव्हता. तर अशा पद्धतीनं मायक्रो असॉल्ट केला जातो. मायक्रो असॉल्टमध्ये बदनामी, बरं हे सगळं मी माझ्या पुरतंच बोलतोय असं नाही, मोठमोठ्या लोकांची बदनामी अशी केली जाते. आज मला तुम्ही पुरस्कार देणार आहे, त्या पुरस्काराला निळू फुलेंचं नाव आहे. एक खूप मोठ्या लोकांचं तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने चर्चा केली जाते ती तुम्हाला सांगतोय. आता डॉक्टर श्रीराम लागू आणि निळू फुले दोघंही खूप महान होते, दोघंही परिवर्तनाच्या चळवळीत, पुरोगामी चळवळीत दोघांनी काम केलंय. पण दोघांविषयी बोलताना हे जे लोक आहेत ना, जातीयवादी लोक, जात वर्चस्ववादी लोक, ते कसे बोलतात तुम्हाला सांगतो. की आता दोघंही पित होते, सोशल ड्रिंकिंग करत होते. आणि काय ते आता हल्ली बरेच जण पितात, सोशल ड्रिंकिंग करतात, त्यामुळे त्यात काय असं आता हल्ली काही वाईट खूप वावगं मानलं जात नाही. पण आता वर्णन कसं केलं जातं बघा. डॉक्टर लागूंच्या विषयी बोलताना की 7:30 वाजले की शिवा श्रीगरची अशी बॉटली उघडायची आणि 2 पेग डॉक्टर घेतात, 2 पेगच्या वर नाही, असं ते पिणं ग्लोरीफाय करायचं. आणि डॉक्टर आणि निळू फुलेंच्या पिण्याविषयी बोलताना इतक्या घृणास्पद पद्धतीनं किस्से पसरवले गेलेले आहेत. एक मोठे दिग्दर्शक आहेत, त्यांनी आत्मचरित्र लिहिलंय, त्या चरित्रात निळू फुलेंच्या पिण्याविषयी काय काय लिहिलंय बघा तुम्ही. मी त्यांचं नाव नाही घेत, ज्यांनी निळू फुलेंबरोबर काम केलंय त्यांनी निळू फुलेंच्या पिण्याविषयी काय काय लिहिलंय, खूप घाणेरड्या पद्धतीनं लिहिलंय अनेक गोष्टींविषयी. म्हणजे कलाकारांची काही अफेअर्स असतात त्याविषयी पण बोलताना त्या वर्चस्ववादींमधला कलाकाराचा अफेअर असले की खूप ग्लोरीफाय केलं जातं. ते अगदी म्हणजे अमृता साहिर त्या लेवलला नेऊन ठेवलं जातं, बच्चन रेखाच्या लेवलला नेऊन ठेवलं जातं. पण एखाद्या बहुजन कलाकाराचा अफेअर झाला की अतिशय घृणास्पद पद्धतीने त्याचा उल्लेख केला जातो. असं सतत म्हणजे हे मायक्रो असॉल्ट हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर घडत असतो. अशा पद्धतीनं आमच्या क्षेत्रात जातीयवाद चालतो. आता खूप बोलायचं आहे मला, त्यातल्या आता काय अर्ध्या गोष्टी पुरस्कारानंतर बोलतो. 2-2 वेळा तुम्ही मला बोलायला लावलंय. मला हा पहिल्यांदा धक्का होता की मला या परिसंवादात बोलायचं हे मला माहीत नव्हतं. सत्रात मला डायरेक्ट शेवटचं माहिती होतं की ते पुरस्काराच्या वेळी बोलायचं आहे. पण अशा पद्धतीनं हा जातीयवाद चालतो. आता आमच्या क्षेत्राला जातीयवाद त्यानं उग्र स्वरूप धारण केलंय. ते का धारण केलंय ते तुम्हाला सांगतो आणि थांबतो मी. कारण त्यांना आता राजकीय बळ मिळालंय, सत्ताधाऱ्यांचं बळ मिळालंय त्यांना. आमच्या क्षेत्रातले जे वर्चस्ववादी कलावंत आहेत त्यांना सत्ताधाऱ्यांचं बळ मिळालं, त्यामुळे आता बहुजन कलावंत आणखीन आकसलेत. किती यशस्वी कलावंत असू द्या बघा, बोलत नाही हल्ली कुणाच्या विरोधात, कुणी मोठा असू द्यात. कारण आता हे राजकीय बळ का मिळालं, राजकीय सत्ताधाऱ्यांना एवढा कला क्षेत्राकडे एवढा ओढा का, हे आपल्या समाजातल्या लोकांना कळलेलं नाही. आपल्या समाजातले जे मोठे लोक आहेत त्यांना कळलेलं नाही आमच्या क्षेत्राचं महत्त्व. आमच्या क्षेत्राला कायम तुम्ही नाच गाण्याचं क्षेत्र असंच समजलंय, तसं नाही. त्या क्षेत्राचं काय महत्त्व आहे, काय ताकद आहे ही आपल्या समाजानं ओळखलीच नाही. आपल्या समाजानं आपल्या कलावंतांना सपोर्ट केलाच नाही. मी वेगळ्या अर्थानं म्हणतोय, मला तुम्ही केला सपोर्ट, पण व्यापक अर्थानं म्हणतोय मी कसा सपोर्ट ते तुम्हाला सांगतो. की अँटोनियो ग्रॅम्सी नावाचा एक तत्ववेत्ता आहे, जर्मन तत्ववेत्ता. मी इंद्रजित सावंतांचा सत्कार झाला त्यावेळी मी हे सगळं सांगितलंय, तरी सुद्धा तुम्हाला सांगतो. हेजिमनी नावाची एक संकल्पना आहे, ज्यात म्हटलेलं आहे, अँटोनियो ग्राम्सीनं म्हटलेलं आहे, आंबेडकरांच्या काळात तो तत्ववेत्ता होऊन गेला. त्याचं तत्वज्ञान आहे की जे फॅसिस्ट लोक आहेत, जे आपली सत्ता मिळवण्यासाठी किंवा मिळवलेली सत्ता टिकवण्यासाठी सांस्कृतिक वर्चस्ववादाचा वापर पासवर्ड म्हणून करतात. याचा अर्थ कसा आहे की सत्ताधाऱ्यांच्या जाणीवा त्यांच्या मतदारांपर्यंत पोचवायच्यात, त्या जाणीवा नाटक, सिरियल, सिनेमा याच्या माध्यमातून अलगदपणे पोचवल्या की कुठल्याही बळाशिवाय सत्ता अबाधित ठेवता येते. आता तुम्ही अलीकडचे पिक्चर बघा, ज्या पिक्चरला सत्ताधाऱ्यांचं बॅकिंग असतं त्या पिक्चरमध्ये मुस्लिम द्वेष पेरलेला असतो कायम. बघा तुम्ही, आपल्या महामानवांचं एकदम असं आळणी करून टाकलेलं असतं आपले महामानव त्यात.
महामानवांवरही सिनेमे निघतात, पण सपक केलेले असतात ते अतिशय. त्यांची जी धार होती विद्रोहाची ती दाखवलीच जात नाही. अशा पद्धतीनं फक्त मुस्लिम छत्रपती शिवरायांवर सिनेमे काढायचे कशासाठी? फक्त मुस्लिम द्वेष पसरवण्यासाठी. त्यांच्या फक्त मुघलांबरोबरच्या लढाया दाखवायच्या. राजांच्या मनात कणभरही मुस्लिम द्वेष नव्हता, पण त्यांनी सिनेमाच्या माध्यमातून पेरला, ज्याचा त्यांना निवडणुकांमध्ये उपयोग होतो. कलाक्षेत्राचं केवढं महत्त्व आहे बघा. पण आपल्याकडच्या नेत्यांना खूप वेळा मी सांगून बघितलं, पण त्यांना इच्छा नाही, राजकीय इच्छा आपल्यातल्या नेत्यांची नाही की अशा कलाकारांना बळ देऊन आपल्या विचारांच्या काही कलाकृती आणणं, नाटकं आणणं, सिरियल्स आणणं, सिनेमे आणणं, आपल्या विचारांचं काहीतरी आणणं, हे कधी अजूनपर्यंत झालेलं नाही, जाणीवपूर्वक झालेलं नाही मेनस्ट्रीममध्ये या गोष्टी आणणं. आणि त्यामुळे बऱ्याचदा आपले कलाकार मागं राहतात. मग त्यातले आपले बरेचसे कलाकार त्यांच्या वळचणीने जातात मान खाली घालून. ते म्हणतायत तसं सगळं काम करतात. आणि काय होतं की आपल्यातले जे कलाकार आहेत जे त्यांच्या वळचणीला जातात, मला कळत नाही ते का जातात ते. त्याचा पण मी थोडासा अभ्यास केला की जे आपल्यातले कलाकार आहेत, जे प्रतिभावान आहेत, बुद्धिमान आहेत, काही बुद्धिमान प्रतिभावान नसतील तरी हुशार सुणसुणीत आहेत, होतकरू आहेत, ते त्या वळचणीला का जातात? खूप जण गेलेले आहेत, खूप जण अजूनही आपल्यात बसतात, आपल्या कार्यक्रमांना येतात, पण आतून त्या वळचणीला ऑलरेडी ते गेलेले आहेत, कितीतरी आहेत असे. तर मी अभ्यास केला तर काय माहिती का, अशा कलावंतांची स्वप्न फार मोठी असतात. त्यांना यशाच्या आकाशात झेप घ्यायची असते, खूप मोठं व्हायचं असतं. यात काय वाईट नाही, काय वाईट नाही. माझीही स्वप्न आहेत, मलाही मोठं व्हायचं आहे, मलाही अभिनेता म्हणून नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर गाजायचं आहे. पण ते मोठं होण्यासाठी बळ, जे आमच्या पंखात बळ लागतं ना, ते बळ देण्याची ताकद आपल्या समाजामध्ये नाही, किंवा असली तरी ती आम्हाला देण्याची इच्छा आपल्या समाजामध्ये नाही. त्यामुळे मग काय होतं, वर्चस्ववाद्यांच्या नजरा बरोबर त्यांना हेरतात. त्यांना ती स्वप्न पूर्ण करण्याचं आमिष दाखवलं जातं, त्यांना त्यांच्या वळचडीत घेतलं जातं. आणि मग त्यांना काही प्रमाणात काही दिलं जातं. आता ही आमिष सुद्धा दिली जातात. मला सुद्धा असं आमिष दाखवलं गेलंय. मला एक सिनेमा ऑफर झाला होता मध्यंतरी लीड रोलमध्ये. मी 5 पट मानधन सांगितलं तर ते तयार झाले द्यायला. मी जेवढं घेतो त्याच्या 5 पट. एका सेकंदात तयार झाल्यावर मला संशय आला की असे कसे तयार झाले एवढं मानधन द्यायला मला, की जे मानधन आज सुपरस्टार घेतो एखादा. तर मी त्यांना म्हटलं मला स्क्रिप्ट पाठवा. म्हणजे स्क्रिप्ट नको, तुम्ही या ना, आपलं शूटिंग 2 दिवसात सुरू करायचंय. म्हटलं 2 दिवसात मला एवढ्या 11th आवरला कसं तुम्ही बोलवलं? असं नसतं कधी म्हटलं की आज आजी तिथं बसलाय की आज मला लीड रोल दिला आणि 2 दिवसात शूटिंग सुरू, असं नसतं. मला जरा संशय आला. म्हटलं नाही, मला स्क्रिप्ट पाठवा, तुम्ही मला स्क्रिप्ट पाठवा. आणि मग स्क्रिप्ट आलं. स्क्रिप्टचं नाव होतं मिशन अयोध्या. आणि मी जेव्हा स्क्रिप्ट वाचलं तेव्हा मला कळलं की प्रोपगंडा फिल्म आहे, यातून मुस्लिम द्वेष पसरवला जातोय. मी ती स्क्रिप्ट वाचून अशी प्रश्नावली तयार केली होती. एका प्रश्नाची तुम्हाला गंमत सांगतो की पोरांची सहल असती, लहान पोरांची, ते मुसलमान लोक ती सहल किडनॅप करतात त्या पोरांना, मुस्लिम लोक, आणि असं त्या सिनेमात दाखवलंय. आणि मग मी शिक्षक असतो त्या मुलांचा, मी त्या मुलांना प्रेरणादायक गोष्टी सांगत असतो. तर तिथं स्क्रिप्टमध्ये असं होतं की सावरकरांची गोष्ट सांगतो हा शिक्षक. मी म्हटलं आता त्यांना किडनॅप केलंय, आपल्याला यातून बाहेर पडण्यासाठी बळ घ्यायचंय, तर बळ छत्रपती संभाजी महाराज देऊ शकतील, छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट देऊ शकेल. सावरकरांची गोष्ट म्हणलं कशासाठी हो, का त्याचा एंड असा आहे का की नंतर लेटर लिहून अतिरेक्यांची माफी मागितली, असं काय आहे का? तर मग ते म्हणले असं बोलू नका तुम्ही, आमच्या दैवतांबद्दल असं बोलू नका. म्हटलं नाही, थांबा जरा, ऐका माझं. म्हटलं तुम्ही, मला कळलं नाही की मला हा रोल का करायला देताय मला तुम्ही, मला नको आहे, मला तुमचा सिनेमा नाही करायचा. म्हटलं तुम्ही चुकीच्या माणसाकडे आलाय, आणि 5 पट काय तुम्ही 10 पट मला दिलं तरी मी करणार नाही. तुम्हाला मी ही गॅरंटी देतो की माझ्याकडून असलं काम कधी होणार नाही. तुम्ही एवढा मला सन्मान देताय ना, तुम्हाला मान खाली घालायला लावेल असं कृत्य माझ्या हातून होणार नाही. हे प्रेम मला जास्त महत्वाचं आहे. जे आपले त्या वळचणीला गेलेत ना कलाकार, त्यांनी हे बघितलं पाहिजे. त्यांना तिकडची कसं असतं माहिती का, त्यांना तीच प्रतिष्ठा महत्वाची वाटते. तुकाराम महाराजांची एक ओळ आहे, सुगंधी चंदन सांडोनिया माशी, बैसे दुर्गंधीशी अत्यादरे. माशीला सुगंधी चंदन जरी दिलं तरी चंदनावर बसत नाही, ती घाणीवर जाऊन बसते. तसं आपल्यातल्या बहुजन कलावंतांचं आहे, ते तिकडच जाऊन त्यांची प्रतिष्ठा घेणार. म्हणजे मला आत्ता तुम्ही जे देताय ते तिकडच्या
कितीतरी अवॉर्ड फंक्शनपेक्षा लाख मोलाचं आहे मला हे. त्यांनी मला जातीयवादातून ज्यावेळी सिरियलमधून काढून टाकलं त्यावेळी त्यांचे एक वाक्य असायचं, इतर कलाकारांना धमकी असायची, बघा तुम्ही जर असं बोललात तर तुमचा किरण माने करू. मी 4 वर्षात असं काही करिअर करून दाखवलंय की माझ्या वयाच्या सगळ्या कलाकारांना वाटायला लागलं की आमचा किरण माने व्हावा. आज तुम्ही मला निळू फुले संवेदनशील कलावंत आणि समाज सुधारक हा पुरस्कार देताय. 14 तारखेला संभाजी ब्रिगेडतर्फे पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार आहे. आणि 16 तारखेला विदर्भात सत्यपाल महाराजांतर्फे मला समाज प्रबोधन पुरस्कार मिळतोय. याच्यापेक्षा मोलाचं काय आहे दुसरं सांगा. म्हणून तिकडच्या वळचणीला गेलेल्या लोकांना मला सांगायचं, या इकडं, तुम्ही इकडे जास्त सन्मान आहे, इकडे जास्त प्रतिष्ठा आहे. ठीक आहे ना, पैसा आपण कमवूया, पैसा नाही आपल्याकडे. मला असे पण मेसेज येतात की तिकडे जर तू काम करशील तर फाटक्या खिशाचा राहशील कायम. म्हटलं चालेल, मला काय 2 वेळचं जेवण लागतं तेवढं मला मिळालं, घरच्यांपुरतं मला मिळालं, मला बाद झालं. मला खूप असे मेसेज येतात, तिकडे राहशील तर असं राहशील कायम, कायम तुला पैशांची चणचण भासेल. म्हटलं भासू देत, विचारांची चणचण नाही. शिव फुले शाहू आंबेडकरांचे विचार आहेत, तर हे करतोय. मला इथं बोलायची संधी दिलीत, खूप बरं वाटतंय. आणि आज पुरस्कार पण मी घेतोय. त्या पुरस्काराच्या वेळी परत थोडंसं बोलीन, आता जास्त बोलणार नाही, आता सगळं माझं बोलून झालंय. तर कला क्षेत्रातील जातीयवाद आणि बहुजन कलावंत या विषयावर माझं म्हणणं तुम्ही ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. हे जे 20वं सत्र होतं ते विशेष व्याख्यान, त्या व्याख्यानाचा विषय होता कलाक्षेत्रातील जातवाद आणि बहुजन समाज. या सत्राचे व्याख्याते होते शिवश्री किरण माने, सातारा, सुप्रसिद्ध सिने कलाकार आणि कलावंत. आणि या सत्राचे अध्यक्ष शिवश्री अजित शिरोळे, पुणे, प्रसिद्ध सिने कलावंत. या दोघांचंही मी सर्वांच्या वतीनं शिव आभार मानते. आणि हे सत्राची समाप्ती झाली असं अध्यक्षांच्या पूर्वपरवानगीनं जाहीर करते. अध्यक्षांचं मनोगत घ्यायचंय. ठीक आहे, अध्यक्षांनी